Hello everyone, I am Dr. Shubham and you are watching Biology with Dr. Shubham, where every complex biology is made simple, visual and unforgettable. नमस्कार मित्रांनो, आज मी शिकवणार आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची अॅनाटॉमी. ते शिकवण्यासाठी मी सिंपल डायग्राम्स आणि सिंपल फ्लोचार्ट्स बनवलेले आहेत आणि ही तुमची एनसीईआरटीची डायग्राम आहे. लाईन टू लाईन एनसीईआरटी मधून शिकवणार आहे मी. ही डायग्राम थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटत असल्यामुळे मी सोपी डायग्राम घेतलेली आहे. सुरुवातीला आपण अॅनाटॉमी डिस्कस करूयात. अॅनाटॉमी म्हणजे पार्ट्स कसे सुरू होते, रेस्पिरेटरी सिस्टीम कुठून सुरू होते आणि कुठपर्यंत संपते. पहिला पार्ट आहे एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स पुढे कंटिन्यू होतात नेझल कॅव्हिटी मध्ये. नेझल कॅव्हिटी ही आहे नेझल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी पुढे कंटिन्यू होते फॅरिंग्स मध्ये. फॅरिंग्स टू लॅरिंग्स, लॅरिंग्स टू ट्रकिया आणि ट्रकिया पुढे डिवाइड होतो राईट आणि लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. हा जो प्रायमरी ब्रॉन्कस आहे तो मल्टिपल टाइम्स डिवाइड होतो आणि त्याच्या पुढे बनतात ब्रॉन्क्युल. ही आहे बेसिक अॅनाटॉमी. आता डिस्कस करूयात वन बाय वन पार्ट. हा आहे पहिला फॅरिंग्स. फॅरिंग्स इज कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. हा एकमेव पार्ट आहे ज्याच्यामध्ये फूड आणि एअर दोन्ही येतात. त्यानंतर हा पुढे कंटिन्यू होतो लॅरिंग्स मध्ये. हा आहे लॅरिंग्स. त्या अगोदर फॅरिंग्सला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. अप्पर मोस्ट असतो नेझोफॅरिंग्स, मधला ओरोफॅरिंग्स आणि शेवटचा हायपोफॅरिंग्स. याला लॅरिंगोफॅरिंग्स असं देखील म्हणतात. ठीक आहे, हे झाले 3 पार्ट्स फॅरिंग्सचे. त्यानंतर पुढे लॅरिंग्स. हा आहे लॅरिंग्स. लॅरिंग्सला साऊंड बॉक्स असंही म्हटलं जातं. इट इज कार्टिलेजनस बॉक्स अँड त्याचं फंक्शन काय? प्रोडक्शन ऑफ साऊंड. ओके, इट प्रोड्युसेस साऊंड, सो ऑल्सो नोन एज साऊंड बॉक्स. आता लॅरिंग्स ची जी ओपनिंग असते त्याला ग्लॉटिस म्हणतात. एंट्री इंटू लॅरिंग्स और एंट्री इंटू ओकल कॉर्ड्स इज नोन एज ग्लॉटिस. हा आहे ग्लॉटिस. हे आहेत आपले ओकल कॉर्ड. ठीक आहे, हा एपिग्लॉटिस, हा ग्लॉटिस, हे ओकल कॉर्ड. आता दिस इज एपिग्लॉटिस. दिस एपिग्लॉटिस कव्हर्स ग्लॉटिस. याच्यामुळे काय प्रिव्हेंट होतं? जी पुढची एंट्री इकडे होणार आहे ती एंट्री प्रिव्हेंट होते एपिग्लॉटिसमुळे. ठीक आहे, हा आहे एपिग्लॉटिस. एपिग्लॉटिस इज थिन इलास्टिक कार्टिलेजनस फ्लॅप विच प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इनटू द लॅरिंग्स. समजलं? हा आहे एपिग्लॉटिस, हे ओकल कॉर्ड्स आणि हा ग्लॉटिस. ओके, तर हा लॅरिंग्स आहे, ऑल्सो नोन एज व्हॉइस बॉक्स और साऊंड बॉक्स. पुढे दिस इज ट्रकिया. ट्रकिया इज अ स्ट्रेट ट्यूब कवर्ड विथ द कार्टिलेजनस रिंग्स. हे आहेत कार्टिलेजनस रिंग्स आणि हे ट्रकिया. ट्रकिया पुढे कुठेपर्यंत जाते? इट डिवाइड्स into the primary bronchus, right and left primary bronchus at the level of fifth thoracic vertebra. हा तुमचा एमसीक्यू पॉइंट असू शकतो, लक्षात ठेवा. फिफ्थ thoracic vertebra and it is also known as carina. हा आहे carina आणि ही लेवल आहे फिफ्थ thoracic vertebra. It divides into right and left primary bronchus. आता राईट प्रायमरी ब्रॉन्कस चे पुढे 3 डिव्हिजन्स होतात, लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस चे पुढे 2 डिव्हिजन्स होतात. हा आहे राईट प्रायमरी ब्रॉन्कस. पहिला डिव्हिजन सुपेरियर, नंतर मिडल आणि नंतर इन्फेरियर. सिमिलर लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस सुपेरियर आणि इन्फेरियर. पुढे पुढे याचं मल्टिपल डिव्हिजन्स होतात आणि ॲल्व्हिओलाई फॉर्म होतात. तर त्याचे डिव्हिजन्स आपण डिस्कस करूयात. इथपर्यंत आपण आलो प्रायमरी ब्रॉन्कस, त्यानंतर प्रायमरी ब्रॉन्कसचे सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस. पुढे डिवाइड होतं लोब्युलर ब्रॉन्क्युल, टर्मिनल ब्रॉन्क्युल, रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल. आता रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल नंतर बनतं ॲल्व्हिओलर डक्ट आणि शेवटी बनतं ॲल्व्हिओलर सॅक. ओके, हे आपण परत एकदा डिस्कस करूयात. पेअर ऑफ एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स, त्यापुढे नेझल चेंबर और नेझल कॅव्हिटी, त्यापुढे फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, प्रायमरी ब्रॉन्कस राईट अँड लेफ्ट, पुढे सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, मल्टिपल डिव्हिजन्स, लोब्युलर ब्रॉन्क्युल, टर्मिनल ब्रॉन्क्युल आणि रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल. शेवटी ॲल्व्हिओलर डक्ट आणि ॲल्व्हिओलर सॅक. आता ॲल्व्हिओलर डक्ट आणि ॲल्व्हिओलर सॅक कशा दिसतात? तर अशा दिसतात. ही आहे रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल, पुढे बनतात ॲल्व्हिओलर डक्ट आणि हे आहेत आपले ॲल्व्हिओलर सॅक्स. ही छोटीशी ॲल्व्हिओल आहे आणि मल्टिपल ॲल्व्हिओलाई एकत्र होऊन बनते ॲल्व्हिओलर सॅक. ही आहे आपली ॲल्व्हिओलर सॅक. ॲल्व्हिओलाई आर व्हेरी थिन, इरेग्युलर वॉल्ड अँड व्हॅस्क्युलराइज्ड बॅग लाईक स्ट्रक्चर. एकतर हे खूप थिन असतं त्यांची वॉल, त्यानंतर त्यांची इरेग्युलर वॉल असते, एकदम रेग्युलर नसते.
पुढे हे व्हस्क्युलर स्ट्रक्चर असतात कारण ॲल्व्हिओलायच्या भोवती कॅपिलरीज असतात. कशासाठी? तर CO2 आणि O2चं एक्सचेंज होण्यासाठी, डिफ्युजन होण्यासाठी. आणि बॅग लाईक स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे जशी आपली बॅग असते तसे बॅग लाईक स्ट्रक्चर्स असतात. ओके, हे झाले ॲल्व्हिओलर डक्ट आणि हे झाले ॲल्व्हिओलर सॅक. पुढे हे आहेत दोन लंग्स, राईट लंग आणि लेफ्ट लंग. राईट लंग मोठं असतं ॲज कम्पेअर टू लेफ्ट लंग. आता राईट लंग आणि लेफ्ट लंग हे दोन्ही कवर्ड असतात प्ल्युराने. दोन प्ल्युरा असतात, पहिला असतो पॅरायटल प्ल्युरा, दुसरा असतो विसरल प्ल्युरा. नेहमी लक्षात ठेवायचं, जो बाहेरचा असतो तो पॅरायटल प्ल्युरा, जो बाहेरचा असतो तो पॅरायटल, जो आतला असतो तो विसरल. हा आहे पॅरायटल प्ल्युरा आणि हा आतला आहे विसरल प्ल्युरा. आता यांचं फंक्शन काय? दोन प्ल्युराच्या मध्ये असतं प्ल्युरल फ्लुइड विच रिड्युसेस फ्रिक्शन ऑन द लंग सरफेस. ओके, हे झाले दोन प्ल्युरा. आता याला आपण डिवाइड कसं केलेलं आहे? दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक्टला पहिला असतो कंडक्टिंग पार्ट, दुसरा असतो रेस्पिरेटरी पार्ट. Respiratory part is also known as exchange part. Now conducting part starts from the external nostrils and it continues up to the terminal bronchiole. हा एवढा पार्ट आहे कंडक्टिंग पार्ट. आणि हा जो शेवटचा रेस्पिरेटरी पार्ट आहे त्याच्यामध्ये काय काय येतं? रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल, ॲल्व्हिओलर डक्ट आणि ॲल्व्हिओलर सॅक. याला म्हणायचं रेस्पिरेटरी पार्ट और एक्सचेंज पार्ट. का म्हणायचं? तर एक्सचेंज म्हणजे नावातच अर्थ आहे, तिथे काहीतरी एक्सचेंज होतं. कशाचं एक्सचेंज होतं? O2 आणि CO2चं एक्सचेंज होतं. हा पार्ट आपण बघितला होता. इथे डिफ्युजन होतं O2 आणि CO2चं. O2 आत घेतला जातो आणि CO2 बाहेर सोडले जातो. ठीक आहे, हा झाला एक्सचेंज पार्ट. तर कंडक्टिंग पार्ट, ह्या कंडक्टिंग पार्टचं काय काम आहे? तर कंडक्टिंग पार्टचे टोटल 4 काम आहेत. पहिलं काम, ट्रान्सपोर्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर टू द ॲल्व्हिओलाई. आता ॲटमॉस्फेअर मध्ये जी काही हवा असेल ती आतमध्ये घेणे पहिलं. दुसरं, क्लिअर्स फॉरेन पार्टिकल्स फ्रॉम एअर. एअर मधून येणारे काही जे फॉरेन पार्टिकल्स असतील तर या पार्टचं काम आहे की ते बाहेर ढकलणे. तिसरं, ह्युमिडिफिकेशन ऑफ एअर. तर जी बाहेरून एअर येते त्याचं ह्युमिडिफिकेशन करणे. ह्युमिडिफिकेशन इज बेसिकली मिक्सिंग ऑफ वॉटर वेपर्स इनटू द एअर. हे झालं तिसरं. चौथं, ब्रिंग्स एअर टू बॉडी टेम्परेचर. आता जी बाहेरून येणारी हवा आहे ती आपल्या बॉडी टेम्परेचरची नसणार आहे. कधी त्याचं टेम्परेचर जास्त असेल, कधी त्याचं टेम्परेचर कमी असेल. तर ह्या पार्टचं काम आहे इट ब्रिंग्स एअर टू आवर बॉडी टेम्परेचर. ओके, हे झाले 4 काम कंडक्टिंग पार्टचे. आता शेवटी थोरॅसिक चेंबर. हा आहे थोरॅसिक चेंबर, आपल्या एनसीईआरटीच्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ओके, तर थोरॅसिक चेंबर इज अनाटॉमिकली एअरटाईट चेंबर. एअरटाईट म्हणजे काय? हवा आत ना जाऊ शकते ना हवा बाहेर येऊ शकते. फक्त हवा कुठून बाहेर जाणार? जो आपण रेस्पिरेटरी ट्रॅक डिस्कस केला तिथूनच हवा आत जाणार आणि तिथूनच हवा बाहेर येणार. ओके, तर दोन कॅव्हिटी ज्या आहेत, थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी, त्यांना सेपरेट कोण करतं? इट इज सेपरेटेड बाय डायफ्राम. दिस इज डायफ्राम. नाउ दिस thoracic chamber or thoracic cavity, this is thoracic cavity. Now anteriorly समोर काय असतं त्याच्या? आता बेसिकली आपण डिस्कस करतो त्याच्या भिंती, समोरची भिंत, मागची भिंत, वर काय असतं आणि खाली काय असतं. तर anteriorly it is covered by sternum, posteriorly it is covered by, this is vertebral column, and laterally it is covered with the ribs, these are ribs laterally. आणि inferiorly काय असतं? गुड, इन्फेरियरली काय असतं? डायफ्राम. दिस इज डायफ्राम. आता लंग्सची व्हॉल्यूम आपण डायरेक्टली चेंज करू शकतो का? तर नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला कशाची मदत लागते? थोरॅसिक चेंबरची मदत लागते. सो व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी वुड बी रिफ्लेक्टेड इनटू लंग और पल्मोनरी कॅव्हिटी. तर आपण थोरॅसिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम चेंज करू शकतो, ज्याच्यामुळे की लंगची व्हॉल्यूम चेंज होणार. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Drama. Keep it coming, I'ma send you to your mama.
Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick